जय भीम नमो बुद्धाय। आज मी आलोय बदलापूर मध्ये बाबासाहेब आंबेडकर स्मारक इथे आणि इथे महाबोधी टेम्पल साठी आंदोलन चालू आहे। तर याबद्दलच हे माहिती देतात। मला माहित पडलं की हे मागच्या 8 दिवसापासून चालू आहे, पण मी आज इथे आलो। मी खूप उशिरा आलो, पण आज मी यांच्याकडून माहिती घेतो की इथे कशा प्रकारे यांना प्रतिसाद मिळाला, तर त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत। तर मला तुम्ही सांगा की कशी सुरुवात केली तुम्ही आणि आता कसा कसा प्रतिसाद तुम्हाला मिळाला आणि कसं आयोजन झालं याचं। सर्वप्रथम मी आपलं स्वागत करतो। आपण आमचा आवाज लांबपर्यंत पोहोचवण्यासाठी इथपर्यंत आलेले आहात। सर्वात अगोदर आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातूनच आम्हाला माहिती पडलं बुद्धगयेमध्ये प्रोटेस्ट चालू आहे आणि त्या बातम्या सतत बघत व्हिडिओ बघत आमच्या मनामध्ये पण आलं की आपण सुद्धा बुद्धगया मुक्ती आंदोलनाचा आवाज बदलापूरमधून बुलंद केला पाहिजे। आपल्याला बुद्धगयाला जाणं आज शक्य नाहीये, पण आपण आवाज बुलंद करूया। या अनुषंगाने आम्ही भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या माध्यमातून लुंबिनी बुद्ध विहार बॅरेज रोड शाखा या ठिकाणी आम्ही एक मीटिंग आयोजित केली आणि त्या मीटिंगमध्ये बदलापूरमध्ये भारतीय बौद्ध महासभेच्या सर्व वार शाखेतल्या पदाधिकाऱ्यांना आम्ही निमंत्रण दिलं आणि तिथे एकच चिंतन आम्ही केलं की आपल्याला सुद्धा बदलापूरमध्ये या आंदोलनाचा आवाज बुलंद करायचा आहे। सर्वप्रथम आपण हे आंदोलन काय आहे, बुद्धगया मुक्ती आंदोलन म्हणजे काय आहे हे लोकांना समजून सांगूया, त्यांना एज्युकेट करूया आणि जेव्हा त्यांना हा मुद्दा पटेल तेव्हा आपण रस्त्यावर सुद्धा शांततेने लॉंग मार्चच्या स्वरूपामध्ये आपला आवाज बुलंद करूया। तर त्या अनुषंगाने आम्ही ती रणनीती आखली आणि त्याला माझ्या सर्व जे सहकारी आहे यांनी प्रतिसाद दिला आणि आम्ही सलग 8 दिवस या ठिकाणी सकाळी 10 ते रात्री 10 पर्यंत धरणे आंदोलन दिलं आणि हे धरणे आंदोलन यशस्वी करण्यासाठी सगळ्यात जास्त सिंहाचा वाटा आणि 90% जो सहभाग बोलला तो आमच्या महिला भगिनींचा आहे। त्यांच्यामुळे ते धरणे आंदोलन सक्सेस झालं आणि त्या धरणे आंदोलन सक्सेस झाल्यामुळेच आजचा जो मोर्चा आहे त्याला उत्तम असा प्रतिसाद मिळाला। आयोजकांचं म्हणणं आहे की भरपूर महिलांचा प्रतिसाद होता आणि यामुळे हे आंदोलन यशस्वी झालं। महाबोधी महाविहार मुक्त झालाच पाहिजे, महाबोधी महाविहार मुक्त झालाच पाहिजे, आमचं विहार आम्हाला मिळालंच पाहिजे। हमारी विरासत हमें बुला रही है, हमारी विरासत हमें बुला रही है।